धरी अवतार विश्वतारावय अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी विठाला विठाला आज आपल्याला एवढं रत्न सापडलेलं आहे. विको कमी करा त्यांचा. रत्न सापडायला हे भाग्य लागतं आणि असं थोर महाराष्ट्रामधलं मराठवाडा रत्न रत्न म्हणजे किती जणांना शोधून एखादं मिळतं. तसं श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय पालम निवासी सद्गुरू बाळकृष्ण संस्थान पालम यांना हा मराठवाडा रत्न पुरस्कार मिळालेला आहे. यांना पूर्ण आपल्या महाराष्ट्रामधून शोधलेला आहे. मराठवाडा रत्न मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी मिळालेला हा पुरस्कार. पण योगायोगाने बाबांची आणि महाराजांची भेट झाली नसल्यामुळं आज प्रथमतः अगोदर त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार या ठिकाणी केला जाईल. आणि दत्त मंदिर दत्तनगरी देवस्थान नांदगाव संस्थापक अध्यक्ष परमपूज्य आदरणीय गुरुवर्य गुलाबबाबा गुरुगिरी यांना मी अशी विनंती करतो की आपण यथोचित श्री हरिभक्तपरायण मराठवाडा रत्न पुरस्कार सद्गुरू नारायण महाराज पालमकर यांचा सत्कार करावा. माईक काढा बघा. माईक बाजूला काढा. चौकदार माईक खाली घ्या. माईक खाली घ्या. ते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे राम कृष्ण कुंडली तसंच या सप्ताहाला 25व्या वर्षामध्ये समर्पित झालेलं आहे. रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्ष अखंड या ठिकाणी चालू असलेली सेवा 25व्या वर्षामधल्या परिपूर्णते रूपानं यथोचित रूपानं भगवंतानं प्राप्त करून घेतली. आणि येथून पुढेही अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव रात्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बाबांच्या हाताने पूर्ण व्हावा म्हणून आपल्या गोविंद साऊंड सिस्टम लोहा यांच्या वतीने बाबांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी त्यांनी बाबांनी सत्कार स्वीकारावा. व तसेच यानंतर महान उद्योजक पुणे नगरीचे स्वप्नील भाऊ पुणे महान उद्योजक पुण्याचे स्वप्नील भाऊ पुणे भातांगडे यांनी असणारं सुद्धा या रौप्य महोत्सवानिमित्त बाबांचा सत्कार त्याने करत आहे. त्यांनी बाबांनी सत्कार स्वीकारावा. नांदेड या नगरीतून सुद्धा आलेले आहेत. तर त्यांनाही विनंती आहे की आपण रौप्य महोत्सवी अमृत महोत्सवानिमित्त बाबा वरी वरी माईक काढा. माईक काढा. हा उभा टाक ना. वरी वरी येतो महाराज. हात लावा. विठ्ठल विठ्ठल कुंडली करते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतनदेव विठ्ठल 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 हो तसंच रौप्य महोत्सवी 25व्या वर्षापर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं यथोचित व्रतपान शताब्दीपर्यंत परिपूर्णतेने रूपानं चालावं म्हणून नांदेड नगरी व तसेच स्वप्नील भाऊ भातांगडे पुणेकर महान उद्योजक यांनी सुद्धा पुणे इथून दरवर्षी येऊन सेवा करतात. तरी त्यांनी सुद्धा बाबांचा सत्कार करत आहेत. त्यांनी स्थित दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा माधवा तुराकरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा चालू करायचं आहे. गुलाल वाटप करा. गुलाल वाटप करायला सुरुवात करा. अगोदर गुलाल उधळून नंतर कीर्तनाचा कार्यक्रम चालू होणार आहे. हा हात लावा माय हात लावा कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवतार विश्वतारा अवतार विश्वतारा मंत्री ते अनुसया गरुदर आत्रिज्ञानो सया गरोदर आत्रिज्ञानो सया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळे नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळे मात नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष ऋतू वासर उत्सव काळ उत्सव काळ उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळे नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळे मात नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्णावती एका जनार्दनी पूर्णावता एका जनार्दनी पूर्णावती एका जनार्दनी पूर्णावता पुननिराकार कारले निर्गुणिराकार कारले निर्गुणिराकार कारले एका जनार्दनी पूर्णावता एका जनार्दनी पूर्णावता एका जनार्दनी पूर्णावता एका जनार्दनी पूर्णावता निर्गुण निराकार कारले निर्गुणिराकार कारले निर्गुणिराकार कारले तुकाराय मंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळे माता नक्षत्र रोहिणी तुकाराय मंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळे माता नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री हात वर करा. अवधूत चिंतन श्री दत्तात्रय भगवान की अत्रि अनुसया माता की दत्त गुरुराज महाराज की साधू महाराज की गुरु बाळकृष्ण महाराज की संत मोतीराम महाराज की दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 विना देवता विद्या विना प्राप्त विना देवता विद्या विना प्राप्त विन दैवत
हरिमुखे माला 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 अरे काही तप असल्याशिवाय तो देव तो भगवान तरी आपल्याला काय देणार आहे मंडळींनो? काहीतरी आपल्याकडे तपसाधना असावी लागते आणि या भूमीमध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे, दत्तात्रेय प्रभूंचं अधिष्ठान, त्याच्याबरोबर श्री गुरु संत गुलाबगिरी बाबांचं तपसाधनेचं श्रेष्ठत्व, असा हा योगायोग या भूमीमध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि आज दत्त जन्माचा हा सोहळा आम्ही साजरा करतो का? तर भगवंताचं जे प्रागट्यकरण आहे, दत्तात्रेय प्रभूनं जो अवतार घेतलेला आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा तपच आहे ना मंडळींनो, का नाही? तपच आहे ना अनुसया मातेचं, का नाही? अनुसया मातेचं पातिव्रत्याचं तपच आहे त्याच्या पाठीमागे. आपण इतिहास तर नेहमी जाणतो, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. कथा तर सगळेजण माहित आहेत. एक तर आपल्याला वेळ झाला किंबहुना आपण गुलाल उधळला, भगवंताचं प्रागट्यकरण झालंय. मला काही विस्तार आणि चरित्र सगळं सांगत बसायचं नाही, पण तप महत्वाचं आहे मंडळींनो. पतिरेव हि नारी नाम दैवतम परमम महान. आपल्या पतिसेवेमध्ये, आपल्या पतीच्या साधनेमध्ये ज्या मातेने आपलं जीवन समर्पित केलं ते एक तप आहे मंडळींनो. आपण कोणतंच तप सांभाळत नाहीत, आपल्या पोटी भगवान कसा प्रगट होईल? कोणतंच तप नाही आपल्याकडे. माऊलींच्या भाषेमध्ये बोलायचं तर कायिक नाही, वाचिक नाही, मानसिक तप नाही आपल्याकडे. तर देव प्रगट कसा होईल आपल्या पोटी मंडळींना? कोणतं तरी तप असावं लागेल ना आपल्याकडे. वाचिक तप, अरे माणसं तर एवढं वायफळ बडबड करतात, वाचिक तप पाहिजे ना काहीतरी. माऊली किती गोड ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगतात, साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. उपनिषद आपल्याला असं सांगतंय की पराय बोधाय वाचांसी यस्य. माणसाने एवढंच बोलावं म्हणे. आपल्या बोलण्यातून इतरांना जर काही बोध होत असेल तर वाणीची तपश्चर्या आहे एक मंडळींनो. आणि तुम्ही दरवर्षी ऐकता, मलाही बाबांच्या प्रेम, आमचे प्रकाश महाराज आमच्या गावाकडची मंडळी आता ही सगळी, ते तर माझ्या घरचेच असल्यामुळे प्रकाश महाराज, त्यांना माहिती आहे माझ्या संस्थांमध्ये आजचा कार्यक्रम किती असतो मोठा ते चालू. बाबांनी एवढं प्रेम लावलंय आम्हाला. बाबांच्या अंतःकरणामध्ये बाबांनी आम्हाला अशी जागा दिली की आम्हाला आमचं थोडंसं नियोजन लावून इथपर्यंत यावं लागते. त्याचं कारण असे मंडळींनो, त्यांच्या वाणीमध्ये मोठी पावित्र्यता आहे बाबांच्या. त्यांचंही एखादं वाक्य असतं ते माझ्या दत्तात्रेय प्रभूला खरं करावं लागतं. विठाला विठाला याला वाणीची तपश्चर्या म्हणतात. आपण कोणतीच तपसाधना करत नाहीत. आत्री अनुसयेचं जर ग्रस्ताश्रम धर्माचं जीवन बघितलं मंडळींनो, कळालं का, तर मोठं वैभव संपन्न आहे. नीट आहे का? ग्रस्ताश्रम धर्म चांगला होण्यासाठी 2-4 गोष्टीची गरज आहे. आपला जो ग्रस्ताश्रम धर्म असतो ना, तो चांगला होण्यासाठी सुद्धा 2-4 गोष्टीची गरज आहे. तर आपल्या कुटुंबामध्ये समाधान आहे. ग्रस्ताश्रम धर्म चांगला होण्यासाठी प्रारब्ध अनुकूल लागते. प्रारब्ध काय लागते? अनुकूल लागते मंडळींनो. ग्रस्ताश्रम धर्म होण्यासाठी पूर्वजन्माचं काही पुण्य उदयाला यावं लागतंय. तर नवरा बायको पती पत्नीतला तो जो व्यवहार आहे, ती जी ग्रस्ताश्रम धर्माची वाट आहे ती सुरळीत चालते. म्हणजे पूर्वजन्माचंही काही पुण्य पुढे यावं लागतं. प्रारब्धही अनुकूल असावं लागतं. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, पत्नी चांगली मिळावी लागते ग्रस्ताश्रम धर्म होण्यासाठी चांगला. आणि धनही नीतिमार्गाने आपल्या ग्रस्ताश्रम धर्मात आलेला असावं. अशा 2-4 गोष्टी जर आपल्याकडे झाल्या ना, आपला ग्रस्ताश्रम धर्म व्यवस्थित चालतो. विठाला विठाला अरे आत्री तर मानसपुत्र आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. सृष्टीचा विस्तार करताना
ब्रह्मदेवानी या जगाची निर्मिती करत असताना जे मानसपुत्र निर्माण केले त्यामध्ये पुलहक्रतु वशिष्ठ भृगुनारद एवच 10 मानसपुत्र तयार केले. आत्री, अंगरीस, आत्री, कर्दम, रुची, हे सगळे मानसपुत्र आहेत. त्यांना ग्रस्ताश्रम धर्माची गरज नव्हती मंडळींनो, पण सृष्टीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काय केलेला आहे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून ग्रस्ताश्रम धर्म पुढे केलेला आहे. आणि त्यामध्ये माझ्या अनुसया मातेचं पातिव्रत्य, ती जी तपसाधना केली मातेनं, त्याच्यासाठी भगवंताला दारावर भिक्षा मागायला यावं लागलं. हा आपण सर्वसाधारणपणे नेहमी कथेचा भाग ऐकत असतो, कळलं का? मला सांगा, देवानी दरवाजावर येणं आणि आपण देवाच्या दरवाजावर जाणं फरक आहे, बरोबर आहे की? वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी परभणीकर वारकरी संप्रदायातले थोर संत वैकुंठवासी ब्रह्मभूत गुरुजी म्हणायचे, महाराजाचं कीर्तन लोकायला आवडणं वेगळं, महाराजाचं कीर्तन देवाला आवडणं वेगळं, बरोबर आहे ना? पुढचं गुरुजी बोलायचे, नीट आहे का बरं का? पत्नीनं वागलेलं नवऱ्याला आवडणं वेगळं आणि पत्नीनं वागलेलं स्त्रीनं वागलेलं समाजाला आवडणं वेगळं. विठाला विठाला ही रंगनाथ महाराज परभणीकरांची भाषा आहे, माझी नाही. मी लेकरासारखा आहे तुमच्या समोर मंडळींनो. स्त्रीनं पतीला आवडेल असं वागायचंय, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. मंडळींनो, त्यावेळेला ती पातिव्रत्य जपते, पातिव्रत्य सांभाळते आणि असं पातिव्रत्याचं फळ अनुसया मातेच्या पोटी प्रगट झालेले आपल्या सर्वांना माहिती आहे. तिन्ही अंशातून जी बालक, अर्थात जो भगवंतानी अवतार घेतला त्या अवताराचं आपण स्पष्टीकरण किंवा विस्ताराने वर्णन नेहमीच ऐकतो. ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र भगवान प्रगट झाले, भगवान शंकराच्या अंशातून दुर्वास महर्षी प्रगट झाले आणि भगवान विष्णूच्या अंशातून भगवान दत्तात्रय प्रगट झाले. जो अवतार भगवंताने धारण केला तो कशासाठी धारण केला, अभंगाचं अवतार अनुसया गरोदर ऋतू काळ ऋतू काळ अनुसया गरोदर आत्रीची अनुसया गरोदर भगवान अवतार का घेतो, भगवंतानी अवतार का घेतला मंडळींनो, शांतीब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. धरी अवतार विश्वतारावया. भगवंताचं जे अवतीर्ण होणं असतं ते विश्वाच्या कल्याणासाठीच असतं. धर्माची स्थापना करणं, अधर्माचं उच्चाटन करणं. आपण म्हणतो ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य. भागवत महापुराण 2 कारण सांगते आणखी.
आपण जे नेहमी चिंतनामध्ये घेतो, भगवंताचं जे अवतीर्ण होणं आहे ना, याचे प्रामुख्यानं 2 कारण आहेत. धर्माचे 30 लक्षण आहेत म्हणे. 30ला 30 लक्षणं ज्या वेळेला धर्माचे पृथ्वी तलावरून नष्ट होतात, त्यावेळेला भगवंताला अवताराला यावं लागतं, अवतार घ्यावा लागतो. आणि भागवत महापुराण हेही सांगतंय की धर्माचे 4 पाय आहेत. 4ला 4 पाय, धर्म 4 पायांनी मजबूत असतो, राहायला पाहिजे. हे 4ही पाय धर्माचे ज्या वेळेला उद्ध्वस्त होतात पृथ्वी तलावरून, भगवंताला अवतार घ्यावा लागतो. 30 लक्षणं सांगितलेत धर्माचे. एकही लक्षण पृथ्वी तलावर ज्या वेळेला राहत नाही धर्माचं, भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आताही देवाचा अवतार आहे ना पुढे, कलंकी भगवान परमात्म्याचा, कल्की भगवान परमात्मा. मी मागे बोललो असेल, बऱ्याच वेळेला बोलतो ना आपल्याशी कीर्तनाच्या माध्यमातून, देव कोण्या गावात अवतार घेणार आहे पुढे आणि देव कोणाच्या घरी अवतार घेणार आहे, एवढी माहिती इदम भागवतं नामम पुराणम ब्रह्मसंहितम, एवढी माहिती आहे भागवत महापुराणामध्ये. हल्ली आपण कथा व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे. कथाच ऐकत नाही तर फार अवघड आहे ते. मला त्याबद्दल बोलायचं नाही. की तुम्हाला नीट ऐका, देव कोण्या गावामध्ये आता पुढचा अवतार घेणार आहे, त्या गावाचं नाव सांगू का देव ज्याच्या घरी अवतार घेणार आहे त्या व्यक्तीचं नाव सांगू तुम्हाला? दोन्ही पैकी एक सांगतो. कळलं का? काय सांगायचंय तुम्हाला सांगा. हा, तुम्ही ताई म्हणाल, दोन्ही म्हणायला. कथा ऐकली मजगेनगर मध्ये होतो मी कथेला ह्या वर्षी, आता नवरात्रामध्ये. दोन्ही गोष्टी आहेत भागवत महापुराणाने सांगितलं. देव कोणाच्या घरी अवतार घेणार आहे, देव कोण्या गावात अवतार घेणार आहे, दोन्ही सांगून टाकतो. श्रीमद भागवत महापुराण 12 स्कंदामध्ये शुकदेवजी राजा परीक्षितीला उठता उठता सांगतात, राजा शंभलग्राम मुख्यस्य, गावाचं नाव आलं बघा श्लोकात पहिल्यांदा, भागवतातला श्लोक आहे हा, तशाला तसा. शंभलग्राम मुख्यस्य, शंभल नावाचं गाव कुठे आहे? कर्नाटकात. कुठे? अरे हल्ली ते अलीकडच्या काळामध्ये आदरणीय सर वगैरे आहेत, आदरणीय महाराज आहेत, टीव्ही चॅनलवरच्या मी जास्त मला वेळ नाही टीव्ही बघायला, पण टीव्ही चॅनलवरच्या बातम्यामध्ये ते गाव हल्ली अलीकडच्या काळात काही वेगळ्या कारणाने फार पुढे आलंय आता चर्चेला. आता भगवंताचा पुढे अवतार आहे कलियुगामध्ये त्या गावात. कोणतं? शंभल. कुठे गाव? इन UP, उत्तर प्रदेश. भगवंताचे बहुतांश सगळे अवतार तिकडच आहेत, उत्तर प्रदेशमध्ये. तिकडं देवभूमी म्हणून ओळखल्या जाते आणि ही संत भूमी आहे. विठाला 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 शंभल नावाच्या गावामध्ये कोणाच्या घरी? भवने विष्णू यशसाम कलकीर प्रादुर भविष्यते. नाव लक्षात राहू द्या, विष्णू यश नावाचा कोणीतरी महात्मा आहे म्हणे त्या काळामध्ये, त्या गावामध्ये नगरामध्ये राहणारा विष्णू यश. या विष्णू यश महात्म्याच्या घरी आता कलियुगात होणारा भगवंताचा पुढचा अवतार आहे, जो अवतार कल्की अवतार म्हणून आपण ओळखतो. मंडळींनो, कळाला का? भगवान तोही अवतार जो घेणार आहे, तोही धर्माची स्थापना करण्यासाठीच घेणार आहे ना मंडळींनो. दत्तात्रय प्रभूंनी ज्ञानप्रधानता स्वीकारली, म्हणजे दुर्वास महर्षी ज्ञान अध्ययनासाठी गेले, अनुसया मातेच्या पोटी प्रगट झाल्यावर. चंद्र नभोमंडलामध्ये गेला, आपल्या सर्वांना माहिती आहे, विश्वाची सेवा करण्यासाठी. आणि दत्तात्रयाने आई वडिलांची सेवा करण्यासाठी त्याच आश्रमामध्ये वास्तव्य केलं. आणि सगळ्या संप्रदायाच्या, सगळ्या गुरुपीठ परंपरेचे जर प्रमुख कोण असतील तर ते भगवान दत्तात्रय. सगळ्या संप्रदायाच्या सगळ्या परंपरा ज्या चालू होतात, आम्हाला सुद्धा आमच्या परंपरेमध्ये कानामध्ये गुरुमंत्र देत असताना जी परंपरा सांगितली जाते आमच्याकडे, त्यामध्ये आहे दत्तात्रयांचंच नाव आहे. मला ती उघडे सांगता येते तुम्हाला, परंपरा मंत्र सांगता येणार नाही तुम्हाला उघड. कळालं का? आम्हाला त्या परंपरेनुसारच मंत्र द्यावा लागतो कानामध्ये. दत्तात्रय हे आद्य अशा प्रकारचे गुरुपीठाचे संस्थापक आहेत मंडळींनो. आणि विश्वाला प्रबोधन करणारा, विश्वाला गुरुपरंपरेचं महत्त्व सांगणारा हा भगवान दत्तात्रय. आणि या दत्तात्रय प्रभूंची सेवा तुम्ही आम्ही तन मन धनानी जर करू मंडळींनो,
तर तुम्हाला आम्हाला हा भगवान भवसागरातून पैल तीराला निश्चित अशा प्रकारचं नेल. भगवान प्रगट होतात तर ते कोण्याही दिवशी होत नाहीत. मला वेळ नाही बोलायला, पण 15 मिनिटात मी सगळं समाप्त करणार आहे. भगवान प्रगट झाले तर कोण्या दिवशी झाले का? कोण्या नक्षत्रावर झाले का? कोण्या प्रहरात झाले का? नाही मंडळींनो. आता माहिती आहे का फॉर इन्फॉर्मेशन, आपल्याला इथं येण्यासाठी म्हणे पृथ्वी तलावर येण्यासाठी सुद्धा चांगला दिवस लागतो, चांगलं नक्षत्र लागतंय जन्माला येण्यासाठी, चांगला प्रहर लागतो, म्हणजे मग कुंडली चांगली तयार होते. विठाला विठाला बघा, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवच. भगवान श्रीकृष्णाचा अवतार सुद्धा परिपूर्ण अवतार आहे. आणि आजही नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तेच म्हणतात ना, एका जनार्दनी पूर्ण अवतार आहे. काय असेल साम्य? मला बाकी साम्य बघायचंच नाही. मी फक्त तुम्हाला भगवंताचं प्रगट होण्याचं मुहूर्त लक्षात आणून द्यायलो. आज दत्तात्रेय प्रभू प्रगट झाले, अवतार भगवंतानी घेतला. नक्षत्र कोणतं आहे? काय अभंगामध्ये नक्षत्र? ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी. दत्तात्रेय प्रभू अवतीर्ण झाले, रोहिणी नक्षत्र होतं. आणि माझा भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाला त्यावेळेला सुद्धा नक्षत्र कोणतं आहे? रोहिणी नक्षत्र दोन प्रहरात. रोहिणी नक्षत्र दोन प्रहरात. राम भगवान श्रीकृष्ण अवताराला ज्या वेळेला आले, प्रागट्यकरण झालं, त्यावेळेला सुद्धा पंचांग शास्त्रामध्ये रोहिणी नावाचं नक्षत्र होतं. आणि भगवान दत्तात्रेयांनी अवतार घेतला त्यावेळेला सुद्धा रोहिणी नक्षत्र आहे. बरोबर आहे. दत्तात्रेय प्रभू गुरुवार आणि भगवान श्रीकृष्ण बुधवार. मग तुम्हाला गुरु परंपरेतलं गुह्य माहिती आहे का? बघा, सगळ्यांना माहिती आहे. आदरणीय गुलाबगिरी बाबा आहेत आपल्या सगळ्यांच्या समोर. आपल्याकडे दत्तात्रेय प्रभूच्या 24 अवताराचं वर्णन आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर 24 अवतारातले वेगवेगळे अवतार उत्सव साजरे केले जातात. मग ते 24 अवतार कधी सुरू होतात? बुधवारच्या 12 वाजल्यापासून. कळायले का? गुरुवारच्या 12 वाजेपर्यंत. कळायले ना? आमच्याकडे चतुर्दशीच्या दिवशीचा दुपारचा अवतार आमच्या साधू महाराज संस्थेमध्ये साजरा केला जातो. पौर्णिमेचा 12चा अवतार सर्व दूर साजरा केला जातो. आत्ताचा मध्यंतरी 24 अवतार झालेले आहेत. आणि त्या 24 भगवंताच्या अवतारांच्या नावाचा जरी जप केला म्हणे आपण, तर आपल्या घरावर कधी आकस्मिक संकट येत नाही. विठाला 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 विठाला. म्हणजे साम्य आहे. बुधवार गुरुवार, बुधवार गुरुवार, बुधवार गुरुवार. कळालं का? रोहिणी नक्षत्र, दोघांसाठी रोहिणी नक्षत्र आहे. जन्मताना नक्षत्र चांगले लागतात आपल्याला. मी तुम्हाला देवी भागवत ऐकलं का? बघा तुम्ही, देवी भागवताच्या महात्म्यामध्ये, देवी भागवत महापुराणाचं जे महात्म्य आहे की नाही, त्या महात्म्यामध्ये एका नक्षत्राची कथा आलेली आहे. संध्याकाळची वेळ आहे, माता प्रसूत झाली. आपल्या घरी माता प्रसूत झाली म्हणजे बाळ जन्माला आलं, मुलगा झाला. खूप छान वाटलं, साखरपानं वाटले, पाहुण्या रावण्यांना निरोप दिले, मुलगा झालाय मुलगा झालाय. त्याचं वजन वगैरे छान होतं. जन्माला त्याला त्या काचेच्या पेटीत ठेवण्याची सुद्धा गरज पडली नाही. असं गुबगुबीत लेकरू जन्माला आलं, छान. पण नक्षत्राचा विचार आहे आता बघताना. पण त्या दिवशी पंचांगामध्ये जर रेवती नावाचं नक्षत्र असेल दिवसभर,
तर रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जर माता प्रसूत झाली आणि आपण जर जन्माला आलोत म्हणजे किंबहुना ते लेकरू जन्माला आलं तर 100% ठरवायचं ते लेकरू कितीही जरी आता गोड वाटलं आपल्याला, नक्षत्राचा परिणाम आहे. हे लेकरू मोठं झाल्यानंतर वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे ना ती चुटकी सरशी घालून मोकळं होतंय. विठाला ना इलाज आहे, काय करावं त्याला. रेवती नक्षत्राचं 4थं चरण जन्मताना चांगलं नाही. काही काही गोष्टी मरतानाही चांगल्या नाहीत मंडळीनो नक्षत्राच्या. कळालं का? बाबांनी जे सगळं आयुष्य संघर्षमय या ठिकाणी व्यतीत केलं आणि आजही साधनेमध्ये ते रत आहेत, त्याचं काय कारण आहे? हे प्रापंचिक दुःख सोडून द्या, चालत राहतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये. याला काही महत्त्व नाही. काही प्रारब्धम तु विलोकिकम. एवढा मोठा भगवान पाठीमागं असल्यावर बाकी प्रापंचिक दुःखाला कोण मोजत बसले? पण हे जे सगळं तपस्वी जीवन आहे गुलाबगिरी बाबांचं, याचं एकच कारण आहे मंडळींनो. मी थोडं जड अंतःकरणाने बोलतो. शेवट चांगला व्हावा लागतो आपला. कळायले ना? हां, आपलं जाणं फार छान असलं पाहिजे आणि ती साधना ज्यांच्याजवळ असते त्यांचं जाणंही चांगलंच असतं ना. मग काही काही नक्षत्र जसं जन्मताना त्रास देतात, काही काही नक्षत्र प्राण जाताना त्रास देतात, चांगले नाहीत. संध्याकाळची वेळेनं आपण मेलोत, आता मरणं कोणाच्या हातचं नाही. संध्याकाळची वेळेनं आपल्या देहातून प्राण गेला आणि त्या दिवशी जर पंचांगामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र असेल तर धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर माणसानं मरू नये. विठाला विठाला विठाला. सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास पंचांगामध्ये जर शततारका नावाचं नक्षत्र आहे, माणसाने मरू नये. हे का बोलायलो मी? काही काही नक्षत्र फार प्रभावी आहेत. माझ्या भगवान दत्तात्रयाच्या अवतारासाठी रोहिणी नक्षत्र तत्पर आहे आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या अवतारासाठी रोहिणी नक्षत्र तत्पर आहे मंडळींनो. इतकं भगवंताचं प्रागट्यकरण सुंदर आहे. विश्वाच्या कल्याणासाठी, या विश्वाला दिशा दाखवण्यासाठी भगवंतानी हा महिना निवडलेला आहे. हा महिना तिथी पौर्णिमा, अभंगातलं पुढचं चरण मास मार्गशीर्ष. तुम्ही भगवद्गीता जर व्यवस्थित चिंतनामध्ये घेतली असेल तर भगवंतानी भगवद्गीतेमध्ये आपले विभूती योग सांगत असताना 12 महिने जे आहेत हिंदू संस्कृतीमध्ये, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन काय कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन, या 12 महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भगवंताच्या विभूतीचा महिना कोणता? हेच महिना आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. भगवद्गीता सांगते आपल्याला. आपण आता आपल्या भक्तिमय जीवनामध्ये श्रावण महिन्याला खूप आपण श्रेष्ठत्व देतो, प्रश्नच नाही, द्यायलाच पाहिजे. कारण श्रावण महिन्याची देवता भगवान शंकर आहे आणि या महिन्याचं तर सगळ्या पुराणांनी वर्णन केलं मंडळींनो. या महिन्यात आपला परमार्थ किती असतो काय गवा? काल परवा नवीन ते गुरुवार निघालते ते कमी झालेत की काय की आता काही दिसना गडबड आमच्याकडे म्हणून म्हणायलो. आहेत का? चालू आहेत. या महिन्यामध्ये आपण तेवढ्या गुरुवार पुरतं सांभाळतो, बरोबर आहे का? अरे हा महिना मासानाम मार्गशीर्षोहम, सगळ्या महिन्यामध्ये भगवंताच्या विभूती योगातला हा विभूतीचा महिना आहे. भगवान म्हणतो या महिन्यामध्ये मी प्रत्यक्ष आहे स्वतः. तुम्ही जे जे काही करताल ते माझ्यापर्यंत पोहोचती होईल. कळाले का? आता तुम्ही जे जे काही करताल ते भगवंतापर्यंत पोहोचतीये डायरेक्ट. महाशिवरात्रीच्या दिवशी एक पर्व काळ असतो बघा दरवर्षी. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. मला कृपया फोन लावू नका येणाऱ्या महाशिवरात्रीला. महाशिवरात्रीच्या दिवशी एक असा पर्व काळ असतो दरवर्षी पंचांगाच्या त्या संवत्सरानुसार. त्या वेळामध्ये म्हणे तुम्ही जर भगवान शंकराला काही अर्पण केलं तर ते डायरेक्ट कैलास पर्वताला प्राप्त होतंय. विठाला विठाला आणि आपण शक्यतो वेळ कोणती धरतो? रात्रीची 12. आणि बऱ्याच वेळेला 12चा पर्व काळ नसतोच. 12:30 पर्यंत तर माणसं झोपतात. झाली म्हणले शिवरात्री. कळायले का? गेल्या वर्षीच्या शिवरात्रीचं सांगतो. गेल्या वर्षी 1:03 काहीतरी पर्व काळ होता तो रात्री. बघा आपण तर जुने झालतो 12ला शिवरात्र साजरी करून.
झोप लागली होती आपल्याला. म्हणजे त्याही पर्व काळावर भगवंताचं नामचिंतन घेतलं तर ते आपल्याला फलद्रूप आहे. पण आपली सेवा तिथपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर अशा काही वेळा असतात, असे काही महिने आहेत. तसा हा महिना आहे मंडळींनो. मासा नाम मार्गशीर्षम, तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. आज गुरुवार, भगवंताचं प्रागट्यकरण मंडळींनो, आणि हे नक्षत्र चांगलं असा हा भगवान परमात्मा आज आपल्या नांदगाव या पुण्य पावन भूमीमध्ये या पवित्र मंदिरस्थानी प्रगट झाला. तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताच्या या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित आहोत. आणि हा सगळा पारमार्थिक आनंद तुम्हाला आम्हाला देणारे सद्गुरू प्रातस्मरणीय श्री संत गुलाबगिरी महाराजांकडनं भगवंतानी अशीच सेवा करून घेऊ आणि तुमच्या आमच्यासाठी महाराजांना उदंड आयुष्य लाभो. कारण मंडळींनो, जोपर्यंत कोणी महात्मे असतात ना आपल्या आजूबाजूला, तोपर्यंत आपल्याला ते कळत नसतात, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जगद्गुरू तुकोबरायांचं सांगणं आहे. महात्मा निघून गेल्यानंतर कळतो आपल्याला की ते महात्मा आहे म्हणून. मग आहे तोपर्यंत आपण दुर्लक्ष करत असतो, कळालं का? आहे तोपर्यंत आपण ऐकत नाही त्यांचं. म्हणून जर आपल्या समोर, जर आपल्या जीवनामध्ये असं व्यक्तिमत्व जर प्राप्त झालं असेल मंडळींनो, आणि आपल्या सहवासामध्ये आपल्याला जर ते मिळत असेल तर त्या सहवासाचा आपण आनंद घ्यावा, त्या आनंदामध्ये आपलं जीवन व्यतीत करावं. आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा दत्त जन्मोत्सव सोहळा दिवसेंदिवस, अगदी आम्ही सगळ्याजण परिवारातली सुद्धा बाबांच्या जी मंडळी आहे ती सुद्धा या गोष्टीची साक्षीदार आहे की दिवसेंदिवस हा सोहळा आणखी अशा प्रकारचा काय होतो, वाढत जातो मंडळींनो, वाढत चालला आहे. तुम्हा सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळींचं योगदान, आदरणीय बाबांच्या शिष्य परिवाराचं योगदान, बाबांच्या पारिवारिक सदस्यांचं योगदान आणि आमच्या सर्व बाबांवर प्रेम करणाऱ्या भाविक भक्तांचं योगदान, यातून भगवंताचा हा दत्त जन्मोत्सव सोहळा दरवर्षी या ठिकाणी संपन्न होतोय. दिवसेंदिवस हा सोहळा अशा प्रकारचा आणखी वाढत जावा आणि दत्तात्रय प्रभूंनी आपल्याकडनं, महाराजांकडनं, बाबांकडनं सेवा करून घ्यावी अशी दत्तात्रय प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या सगळ्यांचे दुःख भगवान दत्तात्रय प्रभू निश्चित दूर करतील. एकदा दत्त नामाचा गजर करा, भगवंताच्या नावाने एकदा गजर करू. अवधूत चंद्रे दत्तात्रय भगवान की जय, माता अनुसया की जय, अत्रिनंदन भगवान की जय. टाळी टाळी मिनिट मला घ्यायचे आहेत, कारण आज 7-8 दिवसापासून चालत आलेला हा ज्ञानयज्ञ अन्नदान, या 7ही दिवसामध्ये ज्या ज्या अन्नदात्यांनी दत्तात्रय प्रभूंच्या दरबारामध्ये बाबांच्या आज्ञेवरून, बाबांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदानाची सेवा केली असेल, जे काही शक्य असेल ती सेवा केली असेल, त्या सगळ्यांचं या ठिकाणी फळ म्हणजे काला आहे, सप्ताहाची सांगता आहे मंडळींनो. 5 मिनिटामध्ये आपल्याला काल्याचा अभंग म्हणायचा आहे, कारण कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्णचरित्र बघणं काही असं 5-10 मिनिटामध्ये नाही ना मंडळींनो, शक्य नाही. आता पुन्हा अन्नदान आहे, महाप्रसाद आहे, यामुळं आपल्या सर्वांचा वेळ मी घेणार नाही. जगातला मी नेहमी सांगतो, कारण माझं घराणं भागवताचं घराणं परंपरेतलं असल्यामुळं, आणि मी वकिली सोडलेली आहे. मी प्राध्यापक होतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 6 वर्ष नांदेडला वकिली केली. म्हणून मी वकील शब्दाचा संस्कृतमध्ये काय अर्थ सांगितला आहे हे व्यासांनी सांगितलेला शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आणि मी नेहमी सांगतो, मला श्लोक आवडतो हा खूप. व्यास म्हटले, जगातला पहिला वकील कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. जगातला पहिला व्हेटरनरी डॉक्टर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. जगातला पहिला सोशल वर्कर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. आणि सगळ्या देवांचा जर बॉस कोण असेल भगवान श्रीकृष्ण आहे. ज्याच्या जवळ सत्ता आणि सुख या 2 गोष्टी आहेत तिथं कृष्ण आहे, त्याला कृष्ण म्हणतात. काही ठिकाणी सत्ता आहे तर सुख नाही,
व्यासांची व्याख्या आहे बरं का, डेफिनेशन आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ सांगितला व्यासाने. कृष शब्दाच सत्तार्थो, कृष्ण कृ शब्दाचा अर्थ सत्ता आणि अर्धजेश नाही. कृष शब्दाच सत्तार्थो क्षणानंद सुखावहा इति कृष्णा. जिथं सत्ताही आहे आणि सुख आहे तिथं माझा भगवान श्रीकृष्ण. जगातला पहिला वकील आहे. वकील शब्दामध्ये 3 अक्षरं येतात आणि वकील शब्दाची संस्कृत मधली जी व्याख्या आहे ती फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाला लागू पडते. माझ्यासारख्या LLB करणाऱ्याला लागू पडत नाही. व की ल 3 शब्द आहेत ना. पहिल्या व शब्दाचा अर्थ व्यास महर्षी सांगतात, वक्तृत्वम सुंदरम यस्य. की शब्दाचा अर्थ सांगतात, किरतेर यस्य भुवस्थले. ल शब्दाचा अर्थ सांगतात, लक्षम च सर्व कार्येषु सवय वकील येते स्मृता. मोठी गोड व्याख्या आहे. एका अक्षरावर बोलता येईल आपल्याला मंडळींनो, पण वेळेअभावी आपल्याला ते विस्ताराने बघायचं नाही. असा भगवान श्रीकृष्ण तोही अवतार या पृथ्वी तलावर घेतो आणि आपल्या सौंगड्यांसमवेत भगवंत वृंदावनाच्या ठिकाणी जाऊन ज्या काही लीला करतो त्या लीलेमधली सगळ्यात प्रसिद्ध लीला म्हणजे काला आहे. वृंदावनामध्ये सुद्धा भगवंतानी 3 लीला केल्या प्रमुख. वृंदावनामध्ये भगवंतानी काला केला, वृंदावनामध्ये भगवंतानी गोवर्धन धारण केला आणि वृंदावनामध्ये भगवंतानी रास क्रीडा केली. 3ही लीला प्रसिद्ध आहेत. आणि नाहीतरी वैकुंठवासी गुरुवारी आमच्या परिवारातले धुंडा महाराज देगलूरकर महाराज भगवंताच्या अवताराचं वर्गीकरण करताना 3 प्रकारच्या लीलेचं वर्गीकरण करत असत. भगवंताची दामोदर लीला, भगवंताची व्रजभूमीतली बाल लीला आणि भगवंताची व्रजभूमीतली लीला. 3 प्रकारच्या लीला. त्यामध्ये वृंदावनातली जी लीला आहे मंडळींनो, तिथं काला आहे. गाई वासरांना पाणी वगैरे पाजून भगवान परमात्मा दुपारच्या वेळेला खेळ खेळायचे. त्या खेळांचंही मोठं अध्यात्म सांगितलेलं आहे. आणि पुन्हा गाई वासरांना पाणी पाजून संध्याकाळी घराकडे अशा प्रकारचं चारून निघायचं. असा नित्यक्रम एक दिवस भगवंतांनी आपल्या सौंगड्यांना शिदोऱ्या आणायला सांगितल्या आणि या शिदोऱ्या सगळ्या गोपाळांनी आणलेल्या भगवंतांनी यमुना नदीच्या खडकावर एकत्रित कर्या आणि स्वतःच्या हाताने हा देव प्रसाद देतो. त्याला आपण काला म्हणतो. काला हा दुर्लभ आहे, वैकुंठी तो ऐसे नाही. आज आपल्या दत्त मंदिर देवस्थान या भूमीचं हे वैभव आहे. हा आनंद वैकुंठामध्ये नाही मंडळींनो, वैकुंठी तो ऐसे नाही. हे आज इथं मिळतंय. बरं, काला संतांच्या संगतीमध्ये मिळतो, हे विशेषण मिळावा. महात्म्यांच्या संगतीमध्ये मिळावं हे सगळं. ही महात्म्याची संगती गुलाबगिरी बाबाच्या अनुषंगाने आपल्या इथं उपस्थित आहे. सर्वांच्या सहकार्यातून हा आज सप्ताहाचा सांगतेचा दिवस. भगवंताने हा प्रसाद दिला. तो देव प्रसाद देताना कसा दिसतो त्याचं भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे. एवढा श्लोक म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली घेतो. काल्याचा अभंग होऊन दहीहंडी फोडल्या जाईल, आरती होईल. बिभ्रदवेनोर जठरपटयो श्रंग वेत्रे च कक्षे वामे पानोम्रसन कवलं तत्फलान्यंगुलीशा तिष्ठन् मध्ये स्वपरिहृदयन् हासयन्नर्मभिः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञभुक् बालकेली पुंडली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हो. ऐका 2 मिनिट. ऐका, प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्त्यातला आजचा 8वा दिवस आणि 8व्या दिवसातली आजची 8वी सेवा सर्वांचे आपले आवडीचे प्रेमाचे हरिभक्त पारायण भागवताचार्य नारायण महाराज पालमकर यांचं कीर्तन आपण या ठिकाणी बार या ठिकाणी ऐकलेलं आहे. महाराजांचं एक ब्राह्मण कुळामध्ये वेदशास्त्र पंडित यांचा जन्म झालेला आहे आणि महाराजांना
बाळकृष्ण महाराज आणि मोतीराम महाराज अशा महान संतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. खरोखरच ज्यांच्या घरामध्ये गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ज्यांच्या घरामध्ये 12 महिने बी गीता भागवताचं कथन होतंय, असे महान संत या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. आणि जगाच्या कल्याण आणि संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारी ज्या जगाच्या कल्याणासाठी त्या संतांनी स्वतःचा देह जिजून जगाला उपदेश केला, त्याच परंपरेचा वारसा आदरणीय पालमकर महाराजांनी केला. तुम्ही म्हणताल कशाचा केला? आताच महाराजांच्या वाणीद्वारे या ठिकाणी महाराजांनी वकिलाची आपल्याला देव न्यायता ज्याला म्हणतो आपण, त्या देव न्यायतेला सुद्धा अशी रजा दिली. देवाचा आणि समाजाचा न्याय करायला त्याची सुद्धा रजा दिली. आणि महाराज एक आदर्श शिक्षक होते की जे विद्यार्थी घडून विद्यार्थ्यांचं क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी होतात अशी योग्यता जे देतात त्यांच्याला त्या सुद्धा या नोकरीला त्यांनी एक क्षमा केली आणि असा सुंदर आदर्श त्यांनी या ठिकाणी निर्माण केला. आणि म्हणून मुक्ती संग्राम या महाराष्ट्र शासनानं त्यांना मराठवाडा रत्न पुरस्कार प्राप्त केला. याबद्दल महाराजांच्या शुभ हस्ते या आनंदाच्या वातावरणामध्ये महाराजांच्या टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. आणि जगाच्या कल्याणासाठी त्याग करून भगवी पताका प्रतीकेचं जिम्मेदारी घेऊन जगाला भागवत कथा असेल कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला उपदेश करण्यासाठी आज नारदाच्या गादीवरती महाराज विराजमान आहेत. हेही तेवढं सांगावं असं वाटतंय. आणि आपले गुलाबगिरी महाराज आदरणीय महाराजांचं या ठिकाणी पूर्ण व्यथित व्यक्त करतायत. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला, मज वाटे त्याशी अलीकडे द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे. कार्यक्रमाचं बीज इवलेचे रोप लावले द्वारी आणि त्याचा गेला गगनावरी. सुंदर असं आदरणीय गुलाबगिरी महाराजांनी या ठिकाणी रोप लावलं आणि गेली 25 वर्षापासून त्यांचा रोपे महोत्सव आज या ठिकाणी शेवटला गेलेला आहे. आणि त्याच त्यांच्या जोडीला आमचे श्री विजय कुमारजी पस्तापुरे साहेब अन्नदाते आहेत. अन्नदाते टाळ्या वाजवा त्यांच्या नावानं. आपण ज्या भक्ताला वस्त्रदान केलं अपेक्षा पूर्ण कंप्लीट होत नाही, अर्धवट राहते. सुवर्णदान करा, अर्धवट राहते. जेणेकरून अन्नदान केलेलं असेल, पोट भरले की माणूस बस आता नको बाबा, एवढी अन्नाची ताकद आहे. आणि असा सद्भक्त विजयजी पस्तापुरे यांचं सुद्धा 25 वर्ष रौप्य महोत्सव झाले. 25 वर्षापासून अन्नदान या ठिकाणी चालू आहे. टाळ्या वाजवा जरा जोरात. उदंड आयुष्य भगवंतानं त्यांना आणि आरोग्य धनसंपदा द्यावी ही दत्तात्रय भगवंताच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. सुंदर असं अन्नदान त्यांनी गेली 25 वर्षापासून या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून भगवंताला सुद्धा ज्यांचं आयुष्य वाढवण्याची ताकद आहे त्या अन्नदानामध्ये जबल टाळी वाजवा. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी दहीहंडी या ठिकाणी कंठी धरिला कृष्ण मनी प्रकाश हॅलो, एक मिनिट. हॅलो, ऐका. आज या ठिकाणी सपत्नीक सत्कार माननीय श्री विजयजी पस्तापुरे सर हे अमूल्य वेळ देऊन आपल्या इथं आलेले आहेत. पण त्यांनी असा एक संकल्प केलेला आहे की हा जो मंडप दिसतो ना, या मंडपाला भव्य आणि दिव्यता असं कायमस्वरूपी करावं असा त्यांचा एक संकल्प झालेला आहे. पुढील वर्षापर्यंत दत्तात्रेयांच्या कृपेनं त्यांच्या मार्गदर्शनानं बाबांच्या आशीर्वादानं हा पूर्ण सोहळा होणार आहे. असं महान कार्य त्यांच्या हातानं घडत आहे. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश वैष्णवलिका वाकुर्या ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटो एकमेका वैष्णवलिका चंद्रकामने हो मंडळे आले बळे विरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवलिका जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय
बोललेले करुणे वागणे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सीता ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे गेले चरण आता उठायचे म्हणाये दुर्वाळी गायनाये त्याचा आपला आता उठा उठे मनायचे करुणी आरती आता वाळू श्रीपती आज नावासा धन्य काळा हा दिवस पहा पहा ओ जगळा पुण्यवंत तुम्ही बाळ आज पुरले नावासा धन्य काळा दिवसा तुकावा हे टाळी उभा सन्निध असे धुरले लोकांना नित्य करी अवलोकन प्रेमाचा प्रेम आरती गोविंदाचे हो धन्य धन्य त्रिलोकांना नित्य करी अवलोकन बाळा पुढाने मुंदावो वाळते परमानंदा धन्य धन्य त्रिलोकांना नित्य करी अवलोकन नामा मने केचे वाट खाली बसा सगळ्याला भक्तीमध्ये प्रसाद मिळणार आहे खाली बसा परब्रह्मा लेगा चरणी वाले उधारी जगा